प्रोग्राम माझा आहे आणि मी या प्रोग्रामचा अँकर बाजीराव चिंगम. बाजीराव चिंगमचा अपमान आता माझी अटकली रे. ऐक कशी कशी सरळ झालेली आहे. परत अडकायच्यात मी पटकन तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय फू बाय फू धूम धडाका. तुम्हाला जो काल वादा केला होता की आम्ही उद्या तुम्हाला हसवायला पुन्हा एकदा येणार आहोत, हा वादा पूर्ण करत आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या सगळ्या कलाकारांचं. जोरदार टाळ्या. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून बायका व्रत वैकल्य करतात, पण आपला पती मेल आहे म्हणून आनंदोत्सव साजरा करणाऱ्या बायका तुम्ही कधी बघितल्यात? अशा बायका फक्त याच मंचावरती बघायला मिळतात. तर अशाच 2 बायका आता इथे येत आहेत ज्यांचे पती ढगात गेलेले आहेत. बघूयात पण त्यांना आनंद का झालाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात रसिका, आकाशी आणि तृप्ती खामखाम. नवरा गेला माझा गेला गो गेला रे गेला. हे पुसलं मी कुंकू या फोडल्या मी बांगड्या या बांगड्या बांगड्या या फोडल्या मी या बांग. नवरा माझा ग नुकताच गेला ग. नवरा माझा ग नुकताच गेला ग. गेला ग गेला ग गेला ग गेला. नवरा गेला माझा गेला गो गेला रे गेला. बाई काय झालंय? काय बाई सांगू कसं मी सांगू मलाच खोट वाटतंय आज. नवराच माझा मेलाय आज. काय बाई सांगू कसं सांगू. बाई थोडं स्थळ काळाचं भान ठेवा. कसला आनंद झाला एवढा? माझा नवरा मेलाय. त्याचा मला इतका आनंद झालाय ना, मी अँब्युलन्सला फोन करण्याऐवजी मॅटर्निटी होमला फोन केला. हे बघा आपण इथे विमा कंपनीच्या ऑफिस मध्ये आलोय. पॉलिसीज घ्यायची असेल ना तुम्हालाही? अय्या म्हणजे तुम्ही सुद्धा काळ्या पाण्यातनं सुटलात. काळ्या मण्यातनं सुटलात. तुमचा नवरा सुद्धा मेला. हो. तुला काय गावस्कर अवसान काय आहे का नाही? काय तुला काय प्रसाद गावस्कर उद्यान काय 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 थोडस पुढे मागे करून बघा ना. प्रसंगावधान चालेल? प्रसंगावधान काय आहे का नाही? काहीतरी चांगलं वाजेल ना. बाई 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 हो शोभणार आहे का आता आपल्याला हे? मग काय आपण रडत बसायचं आणि सती जायचं? सती ते ठरवलं ना तरी हे आपल्याला जाऊ देणार नाहीत. का? काय म्हणतील माहितीये का? काय? ये दो सती हम नहीं तोड़ेंगे छोड़ेंगे तुम मगर. माझ्या लक्षात आलंय कशाने तुमचा नवरा गेला ते. माझा नवरा की नाही शववाहिनीतून गेला. तुमचा कशाने गेला? रिक्षाने. हे असले विनोद करताना म्हणून गेला तुमचा नवरा? काहीतरीच काय. आमचा विनोद की नाही लग्नानंतर पटकन झाला. काय? आमचा मुलगा विनोद. मग करुणा झाली. करुणा? आता विनोदाला कारुण्याची झालर नको का? आमची मुलगी करुणा. अद्भुतच आहे सगळं. आता भूतच झाले असणार ते. पण तुमचा नवरा नक्की मेलाय ना? हो. मग ती कपाळावरची टिकली अजून कशी टिकली? ते पेपरवाला आहे ना. पेपरवाला आहे ना तो म्हणाला राहू दे म्हणजे हल्लीच्या दिवसात चालतं. पॉलिटिकली सेफ असतं. पॉलिटिकली सेफ म्हणजे कुणी आपल्याकडे वाईट नजरेने बघायला लागलं ना की असं आल्या पावली टिकली बघून परत जातो म्हणून पॉलिटिकली सेफ. काय हुशार आहे तुमचा पेपरवाला. नाहीतर आमचा पेपरवाला नवरा हो इतका त्रास द्यायचा सांगू तुम्हाला. रात्री घरी आल्यावर काय मला नाचायला लावायचा. तुम्ही नाचायचात? अहो त्याच्याशिवाय तुम्हाला खर्चाला पैसेच द्यायचा नाही. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. पोटासाठी नाचते परवा कुणाची. माझ्या लक्षात आलंय तुमचा नवरा खूप वाईट होता. अहो नुसता वाईट नव्हता. संशय होता. कंजूस होता. कंजूस. धरामन होता. धरामन
मराठन होता. मराठन काहीतरी पुढे मागे करून बघा ना. नराधम चालेल. हा, नराधम होता. अच्छा, लव्ह मॅरेज असणार तुमचं. आणि तुमचं? लव्ह आफ्टर मॅरेज. आमचं हे की नाही, प्रेमात असले की म्हणायचे, प्रिये तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणीन मी. हे तर काहीच नाही. आमचं हे काय म्हणायचं माहितीये का? प्रिये तुझ्यासाठी सतीश तारे तोडून आणीन. काय? सतीश तारे? प्रिये सतीश तारे तोडून आणीन मी. आणायचे का मग ते? साधा गजरा म्हंटला ना तरी 100 वेळा विचार करायचे आणि एक फुल आणून द्यायचे. हे तर काहीच नाही. आमचे हे तर इतके कंजूस होते की मी म्हटलं ना गजरा घ्या की ते म्हणायचे थांब गजरा. अहो एकदा तर माझं मंगळसूत्र तुटलं तर त्यांनी सरळ दोरा आणून दिला मला. दोरा? हो, दोरा आणले आणि म्हणाले दोरा म्हणजे काय? सूत्र की नाही. मग त्याच्यात मंगळ नावाची चिठ्ठी अडकाव, मग होईल मंगळसूत्र. हे तर काहीच नाही. आमचे इतके कंजूस होते ना, ज्या दिवशी माझं मंगळसूत्र तुटलं त्या दिवशी मला म्हणाले इकडे तो बघ मंगळ. आणि म्हण सूत्र. मंगळ सूत्र मंगळसूत्र वळवटच आहे. काय? कळकटच आहे. कळकट आहे? टॅबलेट आहे. बघा ना पुढे मागे करून. बावळट चालेल? बावळटच आहे. हे नाही बरं का, माझा नवरा तुमच्या ह्यांच्यापेक्षा जास्त बावळट आहे. कसं काय? आमचे हे कसे गेलेत माहितीये का? नाही 15 दिवसांपूर्वीची गोष्ट होती. सकाळचे 8 वाजले होते. सेम पिंच. आमच्या ह्यांच्या देहाचं अवसान सुद्धा असंच गळलं त्याच वेळी. काय झालं? देहावसान झालं. आता शब्द बरोबर आहे. मरू देत, मी तुम्हाला सांगते काय झालं. ते सकाळी ना ऑफिसला चालले होते आणि मेले. नाही हो, मग तसे ना चालत रांगत गेले. 1 मिनिट. चालत गेले का रांगत गेले? चालत बसच्या रांगेत गेले. बसच्या रांगेत गेले आणि मेले. माझा नवरा मरण्याची काय घाई हो तुम्हाला? मी बोर झाले. मरतच नाहीये मला. आता आलं बघा. मग माझा नवरा ना बसच्या रांगेत असा उभा होता आणि मग ना त्याच्या इथे असं दुखायला लागलं. मग पाठीत दुखायला लागलं, दरदरून घाम फुटला आणि मग शेपटीने गुदगुल्या झाल्या. तुमच्या नवऱ्याला शेपूट होत? नाही हो, रांगेमध्ये मागे कुत्रा उभा होता ना, त्याच्या शेपटाने गुदगुल्या झाल्या. मग कुत्रा त्यांना चावला आणि ते मेले? नाही, माझा नवरा कुत्र्याला चावला आणि कुत्रा मेला. आणि मग शेजारची बाई अशीच ओरडली आणि बेशुद्ध पडली. 1 मिनिट. आपण तुमचा नवरा कसा मेला हे ठरवतोय ना? हो, ही त्याचीच पहिली पायरी आहे. ठीक आहे. मग ती बाई किंचाळली आणि बेशुद्ध पडली. मग माझ्या नवऱ्याने तिला उचललं आणि घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. मग डॉक्टर त्यांना बघून म्हणाले अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. करेक्ट. मग तुमचा नवरा तिसरी बायको असं ओरडत मेला. करेक्ट. मग मला ना एक कळत नाही, मी पहिली बायको, ती तिसरी बायको, दुसरी बायको कोण आहे? आणि हे सगळं तुम्हाला कसं माहित? कारण मीच ती दुसरी बायको. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की कोणाकडून तुम्हाला कमेंट्स ऐकायला आवडतील? शिंत्रेंकडून. काय मी थक्क झालोय सगळं तुमचं पाहून. म्हणजे माझ्यापाशी अक्षरशः खूप शब्द असतात नेहमी, पण आता मात्र माझे शब्द खुंटलेत. रसिका, ज्यांनी खरं तर आमच्या स्किटची तयारी नीट करून घेतली, विजयदादा नीट झालं ना ते सांगत. मस्त, दोघींनी मस्त केलं. तुमची केमिस्ट्री पण चांगली दिसली. मस्त झालं. हो